रणनीती काय नरेंद्र दराडे यांच्यासाठी पक्षाचं काय नेमकं महायुतीची काय नेमकी भूमिका आहे? नाशिक जिल्हा विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार माननीय नरेंद्रजी दराडे यांची त्या ठिकाणी उमेदवारी निश्चित झाली पाठीमागच्याच काळामध्ये, परंतु काही समज गैरसमज किंतु परंतु होते आणि आपण बघितलं असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनीत्राताई पवार साहेब यांच्या आदेशानुसार माननीय गिरीशजी महाजन साहेब मंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली ते समज गैरसमज त्या ठिकाणी दूर झाले। माननीय गोकुळजी गीते, माननीय प्रसादजी हिरे यांनी त्या ठिकाणी माघार घेतली, आपण सगळ्यांनी बघितलेले आहे। आणि मग आता महायुतीचे महाराष्ट्रामध्ये जर 17 ठिकाणचा जर आपण आढावा घेतला, 6 ठिकाणी या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत। आताच्या घडीला 3 बॅलेटवर नाव असले तरी दोघांनी या ठिकाणी माघार घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा घोषित केला आहे। परंतु एक प्रक्रियेचा भाग म्हणून या मतदानाला आपल्याला सर्वांना सामोरं जावं लागणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज एक समन्वय बैठक या ठिकाणी संपन्न झाली। माननीय गिरीशजी महाजन साहेब पण येणार होते, परंतु जळगावमध्ये गेल्या 8 दिवसांपासून ते नसल्यामुळे आज त्या ठिकाणचा संवाद साधून साधारणपणे रात्री 11 वाजेपर्यंत ते परत एकदा नाशिकमध्ये येत आहेत आणि उद्यापासून सर्व नगरसेवक महोदय एकत्रितपणे त्या ठिकाणी बसून आपल्या आपल्या वॉर्डमध्ये आपल्या आपल्या भागामध्ये विकासाच्या संदर्भातल्या चर्चा विनिमय करणं आणि आपल्या महायुतीच्या उमेदवाराचा विजय त्या ठिकाणी कशा पद्धतीने जवळपास एकमतानेच तो विजय त्या ठिकाणी होईल या दृष्टिकोनातून सर्वजण त्या ठिकाणी पाठिंबा देतील। मला वाटतं की आज सर्वजण आम्ही एकत्रित होतो। 1-2 आमदार महोदय काही त्यांच्या खाजगी कारणास्तव उपस्थित होते, परंतु आम्ही सर्व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हा प्रमुख महोदय, लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, महापौर हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते। 3 दिवसांचा दौरा आहे, सहलीचं नियोजन आहे, काय सांगा? कुठे आहे सर? तुम्हाला आता जर सगळं सांगितलं तर मग